भाई डोळे बघ तुझे. कारण आमच्याकडे एक इंटरनॅशनल ड्रायव्हर आहे. जाऊ दे जाऊ दे. मी काय तुझी एक सेफ दोन्ही लावले तर गणपती बाप्पा मोरया. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे परत आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा विषय असा आहे की आम्ही सगळे मित्र, माझे सगळे होमीज, आम्ही जातो आहोत. सगळे नाही, दोघं तिघ जण घरीच आहेत, त्यांनी कॅन्सल केलं. तर आम्ही जात आहोत ट्रिपला. ट्रिपला तर कुठे? मनाली, गोवा, केदारनाथ असं ठिकाणी कुठेही जात नाही आम्ही गपचूप जातोय इथेच जवळच 3 तासावरती एकविरायाचे दर्शन करायला. रेडी होऊन लगेच निघायचं आहे. आम्ही आता निघणार आहोत थोड्या वेळात. आता सगळे एक एक करू कामावरनं येत आहेत, जॉबवरनं. आणि आज सॅटर्डे नाईट पण आहे. तर मग ठरवलं की असंच, आणि आमचं प्लॅनिंग पण असं अचानकच झालं, म्हणजे रीलपासून झालं. शुभमने रील पाठवली तर मी बोललो असंच चला जाऊया आपण ट्रिपला. मग असं कुठे फिरून येऊ असा प्लॅन बिन झाला. लगेच मग आम्ही लोक निघालो. बाबा कुठच्या काही मित्र सगळे रेडी झाले, सगळे नाही झाले, 1-2 जण कॅन्सलही झाले. जाऊ द्या, नेक्स्ट टाईम येतील ते, त्यांचा मग काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून ते नाही येतात. जाऊ द्या. तर मग आपण निघूया, तयार होऊया. आता चला, मी आलो आहे तयार होऊन याच्या घरी, आणि यांची तयारी नाही झाली अजून. हे बघा, हा भाई इस्त्री करतोय अजून. अरे भाई जरा लाइटी चला, गोरा दिसत आहे. अरे एक आहे इसमें दिखेगा ना, हे काय आला ना इस्त्री वाला भाई. अजून इस्त्री बाकी, आंघोळ करायची बाकी आहे. 7 रुपये 7 रुपये 7 रुपये. मस्त इस्त्री करतो रे यार तू. बस क्या अब यही धंधा बोलेगा. माझे पण, मी पण देत जाईल तुला जाऊन आता. इस्त्री वाला नाही, हॅशटॅग लॉन्ड्री वाला. बंटी आपल्या रिसेप्शनला बसव. नको बाबा, का घाटे होतील. हरीश भाई पण आलेत. झालो आम्ही रेडी. अजून दळवी ब्रदर्स यायचेत. आणि मी पण रेडी आहे मस्त एकदम, जॅकेट वगैरे घेऊन. शूज पण मस्त वाटत आहेत. शूजचं उद्घाटन आज केलं मी बड्डे नंतर. WWE खेळायला चाललाय. रोमनची बुटं, जॉर्डन्स भाई. जॉर्डन्स नाही, अरे बड्डे नंतर आज उद्घाटन केलं आहे भाई. नवीन कोरेज आहेत अजून. तर एक प्रॉब्लेम झाला आहे. आम्ही ज्या गाडीने जाणार होतो ती गाडी येत नाही आहे म्हणजे तिचा जरा प्रॉब्लेम झाला आहे. आधी पण प्रॉब्लेम झाला होता म्हणून ती रिपेअर करून आणली. तर परत प्रॉब्लेम झाला, मग गाडी कॅन्सल. तर मग आता आम्ही जात आहोत. कोणाच्या गाडी बसणार भाई फुल झोमॅटोवाले भैया वाटतं एकदम. भाई फरारी तुझ्या बाईकच्या गावात. अरे बस क्या, फरारी पुमा. अरे पकडून बस, फुल एकदम असा कपल सारखा. मावशीचा फोन आला. बाय 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 बाय. चल भाऊ बाहेर. थांबलो आहे पेट्रोल भरायला. तर पेट्रोल भरून, टाकी फुल भरून डायरेक्ट सुसाट सुटणार आहे आम्ही. म्हणजे कसं एकदम भारीच. आणि आमची म्हणजे आमच्या ग्रुपची होमीजची पहिली ट्रिप आहे अशी. तुम्ही पण जावा ट्रिपला. नंतर असं वाटायला नको की तुम्ही 5-10 वर्षानंतर तुम्ही असे घरी बसलेला असाल आणि विचार कराल अरे यारशी हे आता केलं पाहिजे होतं, नंतर रिग्रेट होईल. म्हणून तुम्ही आताच जाऊन या. भाई कितने का हवा भरना है भैया? आज मैं चालू तो करो, हवा भरना है क्या भैया यार, कैसे काम करते हो तुम? का आवाज आला? जाऊ दे, काय दाबू नको. चल, लुक पण बघू शकता, काय मस्तच लुक केलाय मी खूप टायमानंतर, एकदम भारीच. अरे भैया चलो. अजून 2 बाईक यायच्यात आमच्या. तर पेट्रोल भरून झालंय, टाकी फुल आहे. आता निघायचं आहे. टाकी फुल आहे, टाकी फुल आहे. इकडे पण टाकी फुल आहे.
अरे माझी पण टाकी भरली, माझी टाकी खाली करून येऊ जरा कुठेतरी. चारही गाड्या आलेल्या आहेत. पकड पकड. गणपती अप्पा मोरया. अरे टायरचे खाली खाली तो हँडरम खेळला इथे. नाही ना हे लाव ना, थंडी लागेल ना. हे हलतो तो गाडी चालवायला. अरे ह्याला दुसरीकडे माझी मजा घेतोय. थोडं पुढे हो. अरे वाटेला पाय खाली ठेव ना. अरे तो पाय ठेवतो खाली ठेवतो पाय. हा ठेव खाली. डोक्यावर पाय आज सरकव थोडा पुढे घे. मला जमतच नाही. चल जमलं. थंडी लागायला लागली आहे. इकडेच खूप थंडी आहे. अजून मुंबई पण सोडली नाही आम्ही. पुढे काय होणार आहे काय माहित नाही. तर आमचा बंटी दादा हाड आम्हाला खालून जायचंय तरी ब्रिजला गाडी टाकली. हाड हाड. डेंजर डेंजर लोक आहेत बाबा. अरे तू काय जरा दिसत नाही का तुला? अरे हा सांगतो पुढे गेले तुम्ही लोक. अरे इंडिकेटर आम्ही देतो. हे समजलं नाही मला, माझी चुकी आहे. तू एकटाच आहे. तू उत्तर जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. चला 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 चला. चल चल आहे चल चल चल. तर आम्ही कसं थांबत थांबत जातोय कारण आम्हाला घाई नाहीये. ऑलरेडी लेट झालेलंच आहे. अजून लेट झालं तरी काय फरक पडत. एकदम हळूहळू थांबत जातोय कारण आमच्याकडे एक इंटरनॅशनल रायडर आहे. ते तुम्हाला समजत असेल व्हिडिओमध्ये बघून. खूपच डेंजर गाडी चालवतोय तो. नमस्कार. चला चला तुम्ही चला. तू चालत राहा. हे तू पुढे चाल. मी फाडून येतो. भाई इंटरनॅशनल रायडर. इंटरनॅशनल. हे बघू दे मम्मीनी आणि लास्ट ट्रिप बघू दे आपली. आमची एक गाडी मागे राहिली त्याच्यासाठी आम्ही वेट करताना आत्ताशी जस्ट पनवेल क्रॉस केलाय.
बाय 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 आराम से. तर आता थांबतोय आम्ही. नाश्ताच बोलतोय, जेवायला डायरेक्ट. आता जेवण नाश्ता जे काय होईल ते बघू आता. धोका दिया ना. काय धोका दिया? तुला सांगतो आता. काय धोका दिया? मी काय धोका दिया? काय धोका दिया? मी काय तुझी एक स्टेप धोका द्यायला? टाइमपास दोन झाले. न्यू राइडर हरीश इज राइडिंग द स्कूटी ऍक्टिवा. ड्रायव्हर चेंज, रायडर चेंज. हा, तर आतापासून धुकं लागायला सुरू झाली आहेत. चला चला. राईट राईट. पहिला वाला राईट. इंडिकेटर बघ, इंडिकेटर. त्याला बोलू हे आमचा इंडिकेटर बघून चालू. पाठी चाल माझ्या आणि पुढे नको. आता चहा ब्रेक साठी. अरे पळाला. जीवला का जीवाचा संतोष मामा, जीवला का जीवाचा. हे रव्या जीवला का जीवाचा. मिशन कंप्लीट फायनली. सगळे माफिया लोक एकदम. आमचे पावची पावभाजी झाली एकदम अशी. पकडलं माहितीये का? कोणी पकडलं? थंड हवेने. ओके. आज संडे म्हटलं तर गर्दी खूपच असणार आहे. बस इथे भरून भरून आल्यात. अरे आपली एक गाडी अजून कुठे राहिली?
थांब. एकदम कम्फर्ट वाटतं एकदम. आता पाव जरा बरं वाटतं पावांचा. दुसरा पहिला डायरेक्ट अर्ध्या रस्त्यात गाडी जाते. आज संडे लय गर्दी भेटेल आपल्याला. माहिती मला मी जाऊन आलो. रस्ते पण खराब आहे. ये खड्डों में रास्ते या रास्ते में खड्डे कुछ समझ नहीं आ रहा. तर पोहोचलेलो आहोत आम्ही फायनली. वर कुठे गाडी लावणार? इथेच होता ना आता. चारला पोहोचत होता आपण. आलो किती? 6:30ला. कोणाची बॅग आहे? आपल्याच सगळ्या. तर फायनली पोहोचलेलो आहोत. तर नाक सुद्धा गळायला लागले. झाले सर्दी झाली. हे आपलं आपण स्वतः घेऊ शकत नाही. आपलं गिफ्ट दिलं तरच घेऊ शकतो. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. दोन्ही लावले तर तर दर्शन करून आम्ही आलो आहोत बाहेर. गर्दी बघून तर वाटलं होतं की लागतील 3-4 तास, पण नाही. किती 35 मिनिटांमध्ये. किंगमेकर अध्यक्ष 35 मिनिटांमध्ये आम्ही सगळे दर्शन करून मस्त एकदम 40 मिनिटं 45 मिनिट्स 45 मिनिटांमध्ये आम्ही पटकन दर्शन करून आलेलो आहोत. आणि माझ्या मागे तुम्ही व्ह्यू बघू शकता. खूप झोप यायला लागली आहे. सगळ्यांचे डोळे असे गांजडींसारखे लाल झालेत, पण आम्ही गांजा फुकत नाही. आई ते लबूबूचे फर्स्ट कॉपी. झालं. तुम्ही घेतली प्रसादी? भाई खरेदी काय संपत नाही या लोकांची यार अजून.
मस्तपैकी आमचा नाश्ता करून झालेला आहे. तर आम्ही आता निघतोय गगनगिरी महाराज मठाकडे. तिकडे जाऊ, दर्शन करू, मग जरा पोट भरून परत जेवू, मग गपचूप घरी निघू. थांबलोय पेट्रोल भरायला. सगळ्यांच्या टाक्या झाल्या रिकामी. तिथे पण आहे लिंग आहे. आपके बैठने का स्टाइल थोड़ा कैजुअल है. येईल तो घरच बोलवून. तू अपना वीडियो काढतो. अरे ऐसे क्या चल रहा है? या झाडाचं असं फेस नाही वाटत आहे, असं कार्टून सारखा फेस एकदम. दोन डोळे, नाक, तोंड. सगळे दमले, सगळ्यांनी इकडेच पूर्ण असं दमलो, एकदम असे डोळे लाल झाले. पूर्ण रात्रभर झोपलो नाही आम्ही एकतर. निघाला आहोत आम्ही परत. आता जेवायला बघू, थांबू कुठेतरी, खूप भूक लागली आहे.
भाई डोळे बघ तुझे. अरे नको ना हे बाबा ब्लॉग मध्ये माझा आता हा तर थांबलो आता जेवायला. हॉटेलला पोचलो आम्ही. बघा एकविरेचे दर्शन करून आम्ही आता हे जेवतोय. तुम्हाला काय वाटतं तुम्ही मठात जाऊन आलात? आता तर घरीच जायचंय, आंघोळ करायची आहे, झोप तर झालंय जेवून. आता डायरेक्ट निघतोय मुंबईला. खूप दमलोय, खूपच झोप आली आहे. आता जाऊन डायरेक्ट झोपणारच आहे मी तर. मस्तच हॉटेल होतं, खूपच मस्त. आता इथे चिकन काय झालं आपण चिकन हंडी आणि रोटी प्लस जिरा राईस मस्तच होतं. काकी कुठे गेल्या? काकी काका जेवण खूपच मस्त होतं. आमचा हरीश त्याला तुमचे खूपच सहकार्य केलं. खूप त्याला मी त्यावर थँक्यू. खूप मस्त होतं आणि मी नक्की सांगेल की इकडे हॉटेलमध्ये याल, नक्की व्हिजिट करा. थँक्यू. तर हे हॉटेल जुना मुंबई पुणे हायवे कलोते जवळ आहे. इकडे समोरनच म्हणजे असंच फिडिंग मस्त जेवण होतं. चला आता आपण निघूया. तर पोचलो आहे घरी आणि माझे डोळे बघू शकता किती लाल झालेत. तर मी तर आता आराम करतोय आणि ही ट्रिप म्हणजे आम्हा सगळ्यांसाठीच एकदम अशी यादगार राहील. आयुष्यभर आम्ही कधीच विसरणार नाही आहे. मस्तच खूपच मजा आली आम्हाला. तर मग चला आता आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.